वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय जय बजरंग चषक 2026. पहिल्या बॉलवरती 22च्या सुरूमध्ये एक सिंगल धाव आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडू वाईट आणि त्याच्यानंतर हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. गावदिवस फूड पाटीलपाडा पक्ष आपण पाहतोय. गावदिवस फूड मेंढीपाडा बी या दोन संघामध्ये हा मॅच. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. मिस्टर केपीएल कल्पेश सापटे. हो, अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालं. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघ. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग एष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय. फलंदाज बाद होईल तो म्हणजेच मिस्टर संकेत घोषे. बॅक टू द डगआउट. पण लगीन ना माझ्या केलात हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची रात्री दिल भाकर खाया लागलेची किती हारी भाजी होती उडदाची. दिवान जिग्नेश धन्यवाद तुझं, थँक्यू सो मच. जवळजवळ आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धाव आपण पाहिली तर मग 2 धावा आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश दिवा नावाचा खेळाडू आपण पाहू शकाल. पाहूया सुरुवात कशा प्रकारे केली जाईल निलेश कडनं. ओ, जबरदस्त चेंडूच्या हाताळणी. बाल बाळ बच गे असंच म्हणावं लागणार आहे. अगदी दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू अगदी वेगाने निघून गेला. इष्ट्यांच्या काही इंचाचा फरक राहिला बॉल आणि इष्ट्यांमध्ये. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती नजर टाकली तर मग 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. एक फलंदाज देखील बाद केला. हा जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळतंय. आपलेस करण भगली नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. चला थोडीशी घाई करा. थोडीशी बिकट परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या पहिल्या ओव्हर मध्ये गावदेवी स्फोट भेंडीपाडा बी संघाची. म्हटलं गेलंय दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि या पहिल्या ओव्हर मध्ये थोडीशी बिकट परिस्थिती ही पाहायला मिळाली आहे भेंडीपाडा संघाची. चला घाई करायची आहे. सप्टे फॉर्म टीम थोडासा वेळ आपण जास्त खर्च करत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर करण भगली. हो, सुंदर स्ट्रोक आहे. लॉंग ऑफच्या दिशेने छत्रक्षक पुढे आलाय. चेंडूला उचलेल. चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव मात्र इथून पूर्ण केलीच जाईल. जणू काही जय बजरंग स्फोट पालनापाडा संघाची खेळपट्टी आहे ना ते अक्षरशः प्रेमात पडली आहे गावदेवी स्फोट चिंचोटी पाटीलपाड्याच्या संघाच्या दिशेनं. कारण भरपूर चांगला परफॉर्मन्स याच मैदानावरती झाला आहे गावदेवी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा संघाचा. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर मग 2 पारितोषिक याच मैदानावरती त्यांनी मात्र पटकावले. ओ हो, फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावं लागेल निलेश दिवा याला. डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 2. निलेश आउट. हलू हलू चलणारे मलगा
धन्यवाद थँक्यू सो मच. 2 बाद 3 धावा अशी ही स्थिती आहे गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा 20 संघाची. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. इथून निश्चितच चांगले प्रयत्न अजून करायचे आहेत. गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा 20 संघाला चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावे लागणार आहे. चांगल्या धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती रोशन घोषे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज असतील मिस्टर करण फगली. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्याच्यानंतर विकेट. पुढील बॉल वेगवान बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय 4 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी तरसावं लागलंय. वालवंटामध्ये ज्या प्रकारे उंट पाण्याकरता तरसत असतो ना, तशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये तरसावं लागलंय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा 20 संघाला. कारण गोलंदाजीचा दर्जा हा खूप चांगला पाहायला मिळाला गावदेवी स्पोर्ट चिंचोटी करणं. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग मोठा फटका आलाय लहू घोषेच्या पाठमधनं. जणू काही स्ट्राईक मिळाली आहे आणि निश्चितच स्ट्राईक मिळाल्यानंतर हा मोठा स्ट्रोक लहू घोषेच्या पाठमधनं आलाय. षटकार 6. आणि या षटकाराचा सायना धाव फलक आता मात्र आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 10 अंकांवरती. पुढील बॉल स्विच करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय जरूर, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा मिळाला जातील ह्या स्ट्रोक वरती लहू घोषे या खेळाडूला. आणि या 2 धाव्याने धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 12 या अंकांवरती. आता मात्र धावसंख्येला थोडीशी चालना मिळाली आहे, वेग धारण केलाय. धावफलक आता मात्र चांगलं वाढू लागलंय कारण लहूच्या बॅटमधनं चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये येऊ लागल्यात. आणखी एक मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं झाले मिस्टेक जरूर, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिला तर मग सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. झेल थोडासा मात्र दूर राहिला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दोन्ही षटकांचा खेळ इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती 6.50च्या सरासरीनं 13 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न होतो. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज इथून मात्र पुढे आणला जाईल गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघाच्या माध्यमातून. क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला सिद्ध करण्यासाठी मनामध्ये जिद्द ही कायम असायला हवी. सध्या तरी लहू घोषेच्या पाठमधून चांगल्या धावा मात्र आल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. तिसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती वैभव वसावले नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6. यस, ओव्हरस्टेप देखील झालाय, म्हणजेच 7 धावा असणार आहेत. धन्यवाद ढिसक. ओव्हरस्टेप आहे की मग कॉर्नर टच?
कॉर्नरची लाईन टच केली का? असं फेअर डिलिव्हरी असणार आहे सर. आपण कॉर्नरचे जर टच झाले असते तर मग नो असता, पण त्या रेषेसाठी काही नाहीये. पण निश्चितच थोडीशी कन्फ्युजपणा झाली होती, ती मात्र आपण या ठिकाणी क्लिअर केली आहे. ऑफिशियल फंसा आलेत आणि त्यांच्या माध्यमातून जो काही डिसिजन आहे तो मात्र दिला जाईल. चला, ऑफिशियल आपले दोन पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग हा नो बॉलचा इशारा निश्चितच आला. ज्या काही नियमावली आहेत त्या निश्चितच त्याचं पालन मात्र या ठिकाणी करावं लागले. निश्चितच पॉइंटला काही रिक्षा उभ्या केलेत, त्या ठिकाणी एक फ्लॅग देखील आहे. काच थोडीशी त्रासदायक ठरते. गणेश आहे त्या ठिकाणी आणि निश्चितच थोडासा तो अडथळा आहे तो दूर करायचा आहे. चला, येणारा पुढचा बॉल फ्रीड असणार आहे. वाईस टू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. 2 धावा मात्र मिळाल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाला होता, परंतु थांबवल्या गेले. 2 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 22 धावा. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर थोडासा गेम चेंज केला लहू घोषेनं. यावेळेस सुंदर स्ट्रोक पुन्हा एकदा पिक्स्टा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय. झाले मिस्टेक, परंतु
कैलास आहे त्या ठिकाणी आणि कैलास कडनं झाले या भरपूर चुका. धावफलक एकने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय 2300 अंकांवरती. हवाईश हल्ला केलाय, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार, 6 धावा. काय जबरदस्त बॉलला मात्र पिकअप केलं या ठिकाणी आणि चेंडूला पाठवलंय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. परंतु पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. अभिमर करता आणि निश्चितच चेक केलं जाईल आमच्या टीव्ही एम्पायरच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमनं लक्षात घ्यायचं, आता मात्र रिव्ह्यू जो आहे तो आपण गमावलेला आहे. त्यापुढे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 29 या आकड्यांवरती. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. यावर मध्ये 2 षटकार आलेत. इथून मात्र कमबॅक करावा लागेल वैभव वसावले या गोलंदाजाला, नाहीतर मग धावफलक खूप स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळेल. ऑन साईडला केले गेले तर रोशन घोषे. हो, एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 30 अंकांवरती 30 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चला थोडीशी घाई करायची आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर लहू घोषे हे आपल्याला पाहायला मिळतील. हवाई स्टूक पाहायला मिळालाय ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहे, पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल मिस्टर लहू घोषे. ह्या खेळाडूचा खेळ आउट. चला रिक्षा थोड्याशा बाजूला करायचे. षटक संपन्न झालंय. 3 षटक सॉरी 5 चेंडूंचा खेळ झाला, 1 चेंडू शिल्लक आहे. चांगला खेळ आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला धावफलक उभ्या करण्याकरता जे काही प्रयत्न आहेत ते खूप चांगले पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा हवाई स्टोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे कैलास, त्याच्याकडनं झाली मिस्टेक, झेल सुटला गेलाय. 2 धावा मात्र इथून पूर्ण झाल्या. त्या 2 धावेनं धावफलक पोहोचला जाईल 32 या अंकांवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाहीये. चला थोडीशी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग पाण्याची आवश्यकता आहे, पाणी प्लीज पोचवायचं आहे. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता संकेत भगले नावाचा गोलंदाज आला. कैलास कोठावळे यांच्या माध्यमातून संकेतला मात्र थोडस गाईड केलं गेलंय, मार्गदर्शन मात्र निश्चितच दिलं गेलंय. डाव्या हाताचा बॅटर आहे ऑन स्ट्राईक वरती मिस्टर रोशन घोषे. त्याच्या पाठ मध्ये चांगल्या धावा आतापर्यंत येताना आपण पाहिल्यात.
परंतु यावेळेस स्लॉगवरचे षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची हाणामारी जी आहे ती केलीच जाईल. यशाच्या शिखरावरती चढण्याआधी तुम्हाला संघर्षाच्या घाटातून मात्र जावं लागतं. पाहूया कशा प्रकारे संघर्षाच्या घाटातून जाण्याकरता योग्य तो मार्ग पूर्ण केला जाईल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग रोशन घोषे याला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत संकेत भगली हे गोलंदाज. त्यासाठी नाही वाजवत, तारपा आहे आदिवासीची खरी ओळख. तारपा वाज करा अंगाची रेवारा, आपली परंपरा जपू घरोघरा, आदिवासींचा नांगायो दरारा. धन्यवाद थँक्यू सो मच. आपली संस्कृती, आपला स्वाभिमान आणि तारपा धून हीच आहे खरी आदिवासी समाजाची शान. आणि निश्चितच निश्चय बिंद्याच्या माध्यमातून चांगलं संगीत आदिवासी समाजावरती आदत असलेल्या तारपा धूनच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही चुका ज्या आहेत त्या घटित झाल्यात. ओव्हर थ्रो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निश्चितच ह्या धावा किती असणार आहे? 4. हे चौकार असणार आहे आणि या 4 धाब्याने धावफलक आता मात्र पोहोचला जाईल 36 आकड्यांवरती. 36 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 4 विकेट्स. फील वाईट आहे, नशीब नाही, म्हणून प्रयत्न चालू ठेवा. नशीब बदलायला देखील वेळ लागणार नाही. अजून सुद्धा संधी आहे. सध्या तरी धावफलक आपण पाहिलं तर मग सुसज्ज हे आपल्याला पाहायला मिळालंय. अग्रगण्य स्थितीमध्ये निश्चितच धावफलक हे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील बॉल हो मिस टाइम स्टूक. बॅटचे कडा लागली गेली आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झाला. धावफलक पोचलं जाईल 38 अंकांवरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ जो आहे ना इथून बाकी आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मग सचिन भोईर हे इन झालेत. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं जास्तीत जास्त उंचीमध्ये हा केलेला स्ट्रोक पाहायला मिळालाय. झेल मात्र सुटलाय. तसं 2 धावा इथून मात्र कंप्लीट केलेत. दोन धावड्या धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 40 अंकांवरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळाले. एक चांगला धावफलक उभा करण्यामध्ये यशस्वी झालेत अवधी स्फूट भेंडीपडा संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा हवेमध्ये हा स्ट्रोक केले गेलेत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतो, पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल मिस्टर ऋतिक घोषे ह्या खेळाडूचा खेळ आउट. एका चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती 10च्या सरासरीने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ह्या ज्या धावा येतील त्या बोनसच्या स्वरूपामध्ये असणार आहेत. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला. वा काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केलाय आणि शेवटच्या बॉल वरती षटकार. धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 46 आकड्यांवरती आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर मग 47 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागणार आहे. गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला ओव्हरपिच बॉल होता आणि निश्चित आपण पाहिलं फलंदाज गणी सुनील
जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाला आणि धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग अग्रगण्य स्थितीमध्ये पाहायला मिळालंय. 46 धावा तर धावफलकावरती लागल्यात आणि जिंकण्याकरता 47 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला. निश्चितच शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्याकरता लहू घोषी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 500 रुपये आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. చిత్రాల మనసు నాది చిన్నగా పోతుంటావో చూడగా పోతుంటావో ఇంట్లో చిన్న దాన్ని నేను చిత్రాల దానితో చిన్నలు చూపిస్తావో చిత్రాల మనసు నాది చిన్నగా పోతుంటావో చూడగా పోతుంటావో ఇంట్లో చిన్న దాన్ని నేను చిత్రాల దానితో చిన్నలు చూపిస్తావో అద్దాల మేడలున్నాయే మేడల్లా మంచి సీరలున్నాయే సీరంచు రైకలున్నాయే కొనిపిస్తా నాతో తొంభై రాయే అన్నన్న పచ్చయ్యే అపతి తేటే అపతియా అపతి తేటే అపతితో అపతి గుడ్ 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 అపచ్చయ్యే రాను బొంబాయికి రాను రాను బొంబాయికి రాను రాను గజంత రాను రాను నేనలంగాను होश उड़ाए तेरी कातिल अदाएं ओ दिल रुबा नींद चुराए दिन में तारे दिखाए ओ दिल रुबा Video titles. How do you तर 47 धावांचा पाठलाग इथून मात्र पूर्ण करायचा आहे गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला. आणि त्या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश सापटे आणि सारंग सापटे ही सलामीची जोडी. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सलामीला आलेत. चला गेम ऑन करायचा आहे. 47 धावा विजय करता पूर्ण करायच्या आहेत. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो. पुढील बॉल सुंदर स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अगदी वेगानं प्रस्थान करतोय. सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार 4. तरपेली भरली हुरुके पोरी हरी नचुंदे झुरुके धन्यवाद थँक्यू. काय जबरदस्त कमालीचा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. कमाल धमाल करण्याकरता निश्चितच ओळखला जातो हा खेळाडू मिस्टर कल्पेश सापटे. पहिल्याच बॉलवरती काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉर्ट विडॉपच्या दिशेने मात्र चेंडूला मात्र दिशा दिली होती. अगदी आपण पाहिला तर मग डीप एक्स्ट्रा करू कव्हरच्या दिशेने मात्र निघून गेला. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा निश्चितच धाव फलकावरती जोडल्या जातील. चला ज्या कोणाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतील त्या मात्र पूर्ण करायच्या आहेत. 2 धावा इथून मात्र धाव फलकावरती आलेत आणि 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले 6 अंकांवरती. पुढील बॉल सॉपेटने खेळले गेले. ऑन साइडला एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. कल्पेश कडे निश्चितच टेक्निक वाला खेळ आहे आणि तो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो.
आज कल्पेशच्या फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजीच्या जोरावरती अनेक पारितोषिक आपण पाहिली तर मग गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघाच्या नावावरती पाहिलेत वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. टार्गेट आहे 47 धावांचा आणि या 47 धावा निश्चितच बनवायच्या आहेत विजयाकरता. सध्या आपण पाहिलं तर मग 7 धावा धाव फलकावरती लागलेत. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती मिस्टर सारंग सापटे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजेच मेहनत, हार्डवर्क आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, तो आहे मिस्टर सारंग सापटे याच्याकडे. ओ परंतु यावेळेस लहू घोषे देखील सांगतायत मी देखील कमी नाहीये. त्यांनी देखील दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये हमी घेतलंय. या ठिकाणी सारंग सापटेची ही मोठी विकेट. लहू घोषे या गोलंदाजानं शिंगाला नवरा सैलै गो कोणती नवरी सैली गो पाय. शिंगाला नवरा सैलै गो कोणती नवरी सैली गो पाय. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7 आणि 7 धावा असताना घास झालाय सारंग सापटे याच्या विकेटचा. पहिला धक्का बसलाय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला. आता मात्र इथून करण भगले आलेत नंबर 3 या क्रमांकावरती. इतिहास वाचण्यासाठी नाही तर इतिहास रचण्यासाठी निश्चितच प्रयत्न करा. सॉफ्ट खेळले गेले तर शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने स्वतः गोलंदाज लहू घोषे मात्र त्या ठिकाणी पुढे आले होते चेंडूला अडवण्याकरिता, परंतु एक धाव ही पूर्ण केली जाईल. एका धावणे धावफलक पोहोचलंय 8 या अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. प्रयत्न आणि सातत्य या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. सातत्याने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. हो सूचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता कल्पेश सापटे या खेळाडूने. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल एक बायच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपन्न होते. धाव फलकावरती 47 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 9 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील गावदेव स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाड्याच्या स्कोर बुक वरती. नंबर 2 षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण निलेश दिवा या खेळाडूला पाहणार आहोत. उसला घाई करायची निलेश, थोडीशी घाई करा. 18 चेंडू जिंकण्याकरता आपण पाहिलं तर अजूनही धावा हव्या आहेत त्या म्हणजेच 38. 18 मध्ये 38 अजून सुद्धा बनवायच्या आहेत. थोडीशी घाई करा. कधीही स्वतःवरती घमंड करू नका मित्रांनो, कारण तुम्ही एकसारखे राहू शकत नाहीये हे देखील लक्षात घ्या. वेळ बदलली की मग खेळ देखील बदलला जातो. कारण जंगलावर राज्य करणारा राजा सुद्धा एका काठीच्या इशाऱ्यावरती पिंजऱ्यामध्ये जाऊन बसतो. हो झेल सोडलाय, कदाचित मग खेळ देखील बदलला जाईल का. यस मौका भी दिया और इस बार ये बहुत बड़ा चौका भी दे दिया. 4 रन. धन्यवाद थँक्यू सो मच. तुम्हाला देखील आम्ही संधी मात्र देणार आहोत, परंतु सध्या आपण धावफलक पाहिलं तर मग 4च्या साह्यानं पोहोचलं गेलंय 13 या आकड्यावरती. 13 आकडा निश्चितच क्रिकेटच्या पटलावर थोडासा अशुभ मात्र मानला जातो. हो पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. चेंडू जाईल डीप
कव्हर पॉइंटच्या पलीकडे 4 धावांनी करतात. चौकार 4. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मात्र या ठिकाणी कल्पेश सापटेच्या बॅट मधनं आल्यात. काय जबरदस्त बॅटिंग करतो मिस्टर केपीएल कल्पेश सापटे. स्टेप आउट होऊन खेळले गेलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग यष्टीरक्षक विहीर झाले. बॅटला हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग स्पर्श झाला आणि त्याच कारणास्तव या 2 धावा धावफलकावरती निश्चितच ऍड केल्याच जातील. जगाला जे आवडेल ना ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून सगाल. इथून मात्र यावेळेस काय करायचं आहे काय नाहीये ते देखील लक्षात घ्यावं लागेल. हो हो फुल टॉस डिलिव्हरी होती. फुल टॉस डिलिव्हरी होती. परंतु आपण पाहिलं तर मग बॅटर देखील बीट झालेत. मात्र थोडस काहीतरी घडलं गेलंय. पंच आले चर्चा करतायत आणि चर्चेपे खर्चा निघून येईल का हे देखील पाहणं लायक आहे. ससेप आहे सर्व काही. चार चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19 धावा. निलेश दिवाच्या षटकातील पुढील बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक निवडलाय. पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल. कल्पेश सापटे हा खेळाडूचा खेळ आउट. बैंड वाले भाई साहब 1 मिनट. क्या है कि हमारी मीना यहाँ कहीं ऊपर रहती है, हमें उसका पता मालूम नहीं. आप थोड़ा बाजा बजाएंगे हैं, पैसे बाद में. और चलो टोल वाले बैंड बजाना क्या जो धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याला घाई करायचे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये सॉरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. कल्पेश सापटेची बिग विकेट मात्र या ठिकाणी मिळाली गेली आहे. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये सूरज आंबडी नावाचा बॅटर मात्र इन होतोय. निलेशच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग पाहायला मिळत आहे त्या म्हणजेच 19. षटकातील पुढील बॉल. हो फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु पंच काहीतरी विचार विनिमय करतात त्या ठिकाणी. यस हा वाईट बॉल. अवधच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. पोहोचला गेलाय 20 अंकांवरती. फुलटॉस बॉल मिस केलाय. ऑन साइडला खेळले गेलेत. झेल करण्याकरता प्रयत्न खूप चांगले केले होते परंतु चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. धाव फलक 2 ने पुढे सरकलाय. पोहोचला गेल्या 22 अंकांवरती. अजूनही इथून 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही 25 धावा 12.50च्या सरासरीने प्रति षटका मागे मात्र बनवायच्या आहेत. करण भगली याला मात्र जबाबदारी आहे ती मात्र स्वीकारावी लागणार आहे. जबाबदारी स्वीकारली ना निश्चितच मग चांगला खेळ हा होऊ शकतो. म्हटलं गेलंय आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा आणि सध्या मैदानात सुटली
ही जोरदार हवा, पण या हवेच्या अगेन्स्ट चांगला खेळ निश्चितच केला जाईल का? हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून चांगली मेहनत अजून सुद्धा करावी लागणार आहे, कारण म्हटलं गेले 2 अक्षराचे लक आणि 2.5 अक्षराचे भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उघडण्याकरता 4 अक्षराची मेहनत ही सातत्याने उपयोगाला येत असते आणि ती मेहनत इथून मात्र करावी लागणार आहे. कारण भगली या खेळाडूला आणि त्याला साथ देण्याकरता आपण बॅटर पाहिला तर मग सूरज कांबळे देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक टाकण्याकरता मिस्टर रोशन घोषे नावाचा गोलंदाज लेफ्टम गोलंदाजी सातत्याने करण्याकरता तो ओळखला जातो. विकेट टेकर गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र इथून केला जाईल. 12 चेंडू शिल्लक, 25 धावा विजय करता बनवाव्या लागतील. बॅक टू द बॉलर. यावेळेस हा स्ट्रोक मात्र खेळले होते मिस्टर करण भगळे. हा डॉट बॉल असणार आहे. येणारे 11 बॉल आणि 25 ची गरज. जस जसे चेंडू मात्र डॉट फेकले जातील ना तस तसं रिक्वायर रन रेट जे आहे ते निश्चितच वाढलं जाईल, यात काही शंका नाहीये. पुढील बॉल अकू टप्प्याची लेंथ ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील आला. बाउन्सर हाताला होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा येताना पाहायला मिळालेत. या 2 धावेने धावफलक हल्ले कसं पुढे सरकले. पुसले गेले 24 अंकांवरती 24 धावा, लॉस 2 विकेट. सलामीवीर जे 2 आले होते ते आता मात्र मैदानाच्या दिशेने परतलेत, परंतु करण भगले आणि सूरज कांबळे नावाचे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये जिंकण्याकरता अजूनही 23 धावा ह्या बनवाव्या लागणार आहेत. म्हटलं गेले रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो होईल मात्र नक्कीच बदलते. पाहूया कशा प्रकारचं नशीब जे आहे ते कुणाच्या बाजूने लागतात. चिंचोटी की मग भेंडीपाडा, 2 संघामध्ये सध्या तरी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जय बजरंग ट्रॉफी 26 मध्ये अखो टप्प्याची लेंद या ठिकाणी हाताळले गेले आणि पंचांनी देखील त्या ठिकाणी काहीतरी दर्शवले. 2 धावा तर आल्यात, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. हा दुसरा बाउन्सर हाताळला गेलाय. म्हणजेच ह्या 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळणार आहेत. रिस्पॉन्स काय या ठिकाणी घडलंय. नो बॉल. तसं दुसरा बाउन्सर हाताळलाय आणि त्याच कारणास्तव निश्चित आपण पाहिलं तर मग नो बॉलचा इशारा देखील आलाय. येणारा पुढचा बॉल आपण पाहिला तर मग फ्री हिट असणार आहे. बोनसच्या स्वरूपामध्ये 3 धावा निश्चितच धाव फलकावरती ऍड केल्या गेलेत. पुन्हा एकदा 10 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल आहे. ऑन साइडला खेळले गेले. सुंदर स्ट्रोक आहे. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. आलाय करणच्या बॅट मध्ये हा मोक्याच्या क्षणी सुंदर शानदार वजनदार चौकार 4. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग करण भगलेने दर्शवून दिलंय, हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. नशिबात असेल ते मात्र मिळेलच, परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीये आणि ते प्रयत्न निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकली पोहोचली गेली ती म्हणजेच 31 अंकांवरती. 9 चेंडू 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. दोन्ही टीमची टोटल पाहिली तर मग पोचली जाते ती म्हणजेच 33 या आकड्यांवरती. अजूनही आपण पाहिलं तर मग 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 14 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. 8 चेंडू 14. सामन्याचं सूत्र हळूहळू आपण पाहिलं तर मग क्लोज येऊ लागलंय.
नशीब बदलण्याकरता निश्चितच पाण्याने नाही तर मग संघर्षाच्या घामाने मात्र भिजावं लागतं. आणि सध्या तरी संघर्ष जो आहे ना तो चालू केला करण भगली हा बॅटरनं. 8 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता 14ची गरज. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. नो चान्स ऑन द फिल्डर. 1 बाउन्स न चेंडूला मात्र फील्ड केलंच जाईल. त्या अगोदर 2 धावा या वेगानं मात्र पूर्ण केलेत. दोन्ही टीमची टोटल पोहोचली 35 अंकांवरती. 7 चेंडू 12 धावा. 7 मध्ये आता मात्र 12 धावा बनवायच्या आहेत. सध्या तरी चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला बॅटर पाहायला मिळतो मिस्टर करण हा खेळाडू. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू निर्णायक असणार आहे आणि आलाय डॉट. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच कोणाच्या बाजूने रिझल्ट हा लागला जाईल त्याच्याकरता संघर्ष अजून चालू असणार आहे यात काही शंका नाही. चला घाई करा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सह्याद्री स्पोर्ट वाफाणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये ह्या मॅच मधील विजय संघ असा मॅच आपण पुढील पाहणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर मान्यवरांनी निश्चितच जय बजरंग चषका करता महत्वाची भेट आहे ती मात्र दिली आहे. नजर तुझी दिवाना ग माल करते जाय नजर तुझी दिवाना ग माल करते जाय नजर तुझी दिवानी रा मला करते जाय नजर तुझी धन्यवाद थँक्यू सो मच. दिवानी बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर संकेत घोषे नावाचा गोलंदाज हा सज्ज झालाय. एका बाजूने आपण पाहिलं तर मग सूरज दुसऱ्या बाजूने संकेत. दोन्ही एकाच राशीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांसाठी एवढंच म्हणेन हालात कैसे भी हो हर मुश्किल का हल निकल जाएगा. कभी रुकना नहीं और खुद को इतना मजबूत बना लो की किसी के आगे झुकना नाही. पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र इथून केला जाईल. संकेत वर्सेस सूरज ही लढाई आपण पाहणार आहोत. 6 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा. 6 चेंडू मध्ये 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. एका बाजूने गावदेव स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडा या संघाला ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 36-36 आकड्यावरती. अजूनही धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू 11. हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला होता करण भगली या खेळाडूने. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता. चार चेंडू 11 धावा. खुल दे पंख तेरे परिंदे अभी तो उड़ान बाकी है. जमी पे बैठकर क्या आसमान देख रहा है अभी तो असली उडान बाकी आहे. 4 चेंडू मध्ये अजून आपण पाहिलं तर मग 11 धावांची आवश्यकता आहे. करण आहेत ऑन स्ट्राईक वरती. हो सुंदर स्ट्रोक खेळले गेले ऑन साईडला परंतु त्याच्याकरता आपण पाहिलं तर मग सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालंय. करण बगलीच्या खेळी करता जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये त्याला देखील पकडलं गेलंय. फलंदाज करण बगले आउट. DJ
कभी भूला कभी याद किया, कभी भूला कभी याद किया, कभी भूला कभी याद किया, कभी भूला कभी याद किया मेरे। धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये मॅच तर अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळालाय, परंतु आमचे कॅमेरामॅन केवल मांगेला देखील थोडस अपसेट आहेत. हे गाणं ऐकल्यानंतर काहीतरी लपलंय या गाण्यामागे, आठवणी काहीतरी ताज्या झालेत. पुढील बॉल. ओ सुंदर स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्र आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या पलीकडे 4 धावन करतात. षटकार 4. दोन्ही चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही चेंडू 7. चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जी धाव आहे 1 ती मात्र पूर्ण केली. त्याच्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट झाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद जरूर झालाय सूरज, परंतु आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. क्रॉसिंग झाली आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. एक चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता, परंतु स्ट्राईक या ठिकाणी रोटेट झाली आहे की नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रॉसिंग झाले. 1 चेंडू 6. 1 चेंडू 6 ची गरज आहे. कोण जिंकणार हा मॅच? गोल्डन षटकार या ठिकाणी येईल का? आणि स्ट्राईक वरती मिस्टर कैलास उठावले. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा सामना जो आहे तो जिंकलाय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा 20 संघानं. पहा, शेवटच्या बॉलवरती जो मोठा षटकार आला होता तोच टर्निंग पॉइंट ठरलाय ह्या मॅच मध्ये, असंच म्हणावं लागणार आहे.